बाई पाट्या वाटला असं ते तरी ठोसर आला असं ग फार पाटाळ करून ठेवलंय मिक्सर मध्ये बसली वाटी मग आधीच उन्हाचा पत्ता नाही ते पाऊस येतोय म्हणते काय मला ऊन नाही पडत नाही भूक लागली भूक लागली आता ना काम चाललंय नाही काय केली भाजी काय भाजी तवर शांत बसायचं माझे काम आटापलं का जेवायला देणार लय भूक लागली ना लय भूक लागली आता आहे ना आता काय लहान राहिले 30-35 वर्षाचा घोडा व्हायले बायको करून घ्यायची म्हणजे बायको यावं जेवायली बायको जेवायला देते का बायको जेवाय देईल आता रोज रोज कुठून मी जेवाय देऊ मग काम टाकायचं जेवाय द्यायचं बायको बायको कुठून आणायची मग मंदिरात गेले का बरोबर भेट पडू का हा देवाच्या पाया बायको येते का मग देव आशीर्वाद देतो ना पण मला आता भूक लागली ना मन जात मग कामात आहे का नाही लय भूक लागली ना लय भूक लागली ना भूक लागली मी कामात ना काम आटापल्याशिवाय मी जेवायच नाही बायको आणून देईन मग हा बायको घेऊन ये जेवाय ती देईल निघाता बरं मग तिकडे बायको आणलं मग ती आणून हा ती वाडी मग आता काय मंदिरात नाना घेऊन मंदिरात जाऊन बायको आणू का म्हणजे बोलायचं पाय पडायचं का बायको येते का बायको येते चल आलं द्या जेवाय तुम्ही काय म्हणते मुलगा करून दे एकोणीस चांगली तर देते मग येड्याला शाणी पोर कोण देत जमीन एवढी 30 एकर जमीन कोण म्हणून जाणार नाही कोणता माणूस का तारा होईल वापरतो करायला कुठं असं मग बसा बोमट्या मारेल जाऊन नुसतं खा प्यायचं तुम्हाला करायचं काय करायचंय त्याला लवकर आंघोळ करायची सुचत नाही आणि त्याला शाणी पोर देणार आहे का बाई त्यांचं आंघोळ पांघोळची काळजी घेतायच ना तुम्हाला बघा खाय प्यायचे तिथे चिकटले धुवायचे काय करायचं पण मग मला हे माझं टाकू करायला लागत आहे ना थोड तुमचे दोन लेकर नाही त्यांचं फरक खायचं ती जर आली दुसरी आई बाई तिला 2 झाले तर 30 एकर जमीन मध्ये किती हिशेब होईल त्यापेक्षा चालतंय ना ते चालेल मग हा लय का तू रोज रोज तोच तारास नाही काय आवडत आलं वहिनी ऐकत पण असं नाही काय करताय का मग असं नाही करत जाऊन द्यायचं एखादा शब्द ऐकायचा बायको सारखं ते म्हणलं भावाला मला बायको आणायची मला बायको आणायची मग काय करायचं म्हणल्या थोडी बायको आणणार रे का भेटणार किती जीव पाहिजे ना ते आपण किती जीव द्यायचं असं नाही म्हणलं मग पाऊस पडेल ती मला 30 एकर जमीन दे 20 एकर भावाचा नाव घे पण माझ्या भावाला बायको घे ते असं म्हणलं तरी काहीच नाही मग असं म्हणायचं बघणार नाही आपण बरं कसं आहे त्याच्यामुळे ना गावच्या खाय प्यायचं काळजी घेत जा खायला देत जा का असं काय डोक्यात घालू नका ते सांगलं बायको आता सारखा दिवस येणार मला जेवायला आहे का नाही जेवण नाही मला काम चाललंय ना बाई काम झालं काम झाल्याशिवाय काम दाखवून जेवायला द्यायला जाऊ बाई आता किती वाजले 3 वाजले म्हणजे कधी जेवण मग आता लवकर येणारही नाही लहान तुमचं बिस्का ते घेऊन येणार नाही आता खेळायला गेलेत ना तर आता एवढं होता 4 वाजतील म्हणजे कधी जेवलं आता जाऊन द्या मग गाव विचारगाव पुढे गेले ना आपण देत काम अगं पण मग ते लय ना त्रास देत आहे इकडून आला पाहिला ना किती समजत नाही ते असं बोलणारच ना त्याला देवाने बुद्धी दिलीच ते काल नोकशी म्हणलं असतं जेवाय द्यायचं मला जेवाय द्या ते काय कसं करत होतं ते डोक्यात खाजवणं ते तोंडात बोटं घालणं मग आपण कळतं ना मग काय जाते का काय करता का नाही तुम्ही आता कधी ऐकलीच नाही नको काम आटापल्याशिवाय मी काय देणार नाही आलं ते येते त्यांचा भाव परत देते डोक्यात खडकी तन मन त्या फळांपेक्षा त्या भाव तन मध्ये आता त्यांचा भाऊ या अजून नाही येणार आता काम झालं तर जेवाय देणार आहे ना काम तुमचं काम असं पडले 2-3 तास
अरे तू काही नाही, पैसे दे ना पैसे. पैसे हा आता काय खाऊ खायला हा आता आपल्याला जायचं ना 26 आणायला ड्रेस आणायचा ना तुला हा. तुला ना ओमला ड्रेस आणायचा ना हा हा तोच खाऊ खायचा कुठे 26 आणा कुठे ते मंदिरामध्ये बाप्पा हे करू राहिले काय करू राहिले पूजा. मंदिराकडे राहिले हा हा का बर का बरं ते कोणतरी सांगितलं ना मग देवा पुढे बाप्पा गेला बायको भेटती. बायको भेटती हा असं सांगितलं का हा कोणी सांगितलं रे बा मलाच नाही माहित. आपण पैसे. आपण गावाला जाऊ ना मग सातपूरला हा ड्रेस घ्यायला विषय आणाला हा हा मला घ्यायचंय ना आणू ना मग हे काय कुरकुरे कुरकुरे मुरकुरे चॉकलेट हे नाही सारखे सारखे दररोज काय बायको भेटती आता आपला सातपुरा जाणार ना इच्छा चल बाबा आज ना तेवढं घ्या आता तेवढं घ्या तुम्ही घ्या तुम्ही काय तरी पैसे काय वाटायचे सारखे आता सातपूरला जाणार आहे हा मला एक विचारायचं होतं काय काय सध्या कोणी डॉक्टर आपल्याला लागला लग्नाचं घातलं नाही डोक्यात त्याला एक त्रास देत होतं म्हणून म्हणजे मंदिरात जाऊन बायको भेटेल बायको घेऊन येऊन जेवायला दिलं असं म्हणले होते ते डोक्यात नाही घातलं बोलतो माणूस बोलता बदल काय झालं मी काम करीत होते ना ते आल्यावर बायला कसं करते वहिनी दे जेवाय दे जेवाय दे जेवाय जेवाय नाही मला थोडं काम राहिले नाही ते म्हणायचं म्हणून बस म्हणा नको म्हणून आलं मंदिरात 3 वाजले मग आवाज देणारच होते पण आले ना आज थोडस राहिलंय थोडस राहिलंय जेवाय जायचं ना मग तेवढं झालं का मग आम्ही जेवणार आहे मला जेवायचंय ना मग आम्ही जेवू सांग मग तू जेवेल नाही मग आता मी हे काम टाकून जेवायला गेले का सकाळी काय खात होते बाहेर गेलो जावा तुम्ही बाहेर गेले तुम्हाला कसं खात होते खात्या मग तवर खात होते नाही बाहेर घालत जावा अहो काम आहे ना 4 वेळेस खाते मा भावाला एकदा जेवायला येत नाही का आता परत दुपारी खातील परत 4 वाजता खातील परत रात्रीचे खातील अहो तुम्ही ना तुला तू खाते ना 4 वेळेस जाऊ ना काम झालं का जेवायला येणार आहे मी पण मग त्याला माहित जावा जेवायला येत आहे छोट्या आई बाप गेले माझ्या बरोबर टाकेल त्याला तुला सगळं माहिती आहे ना आपल्या बरोबर जेवायचं ना अहो पण भूक लागली येईल बरोबर आता मग मागितलं तर असं त्यांनी जेवायला येते ना तुम्ही काय शिल्लक गोष्टी भांडत आहे काय माहिती पोरांना जेवायला देते नाही स्वतः खाती बरं मग आता नाही घेत आहे खायला त्याला नाही घेता येतो मागत जेवायला मग ते काय म्हणा का मी देते ते मग आम्ही म्हणतो जाऊन मग आता ते जर मंदिरातून आलाच नाही आला असं डबल मग दिलं आलं का जेवायचे आम्ही ना त्याचे कपडे फाटले तसंच घालून ते चांगले ड्रेस 2 होते काय केलं तू एवढं काय भावाचा पोका नाही द्यायचा त्या पोरांना कपडे घ्या आणि तुम्हाला चांगलं शर्ट घेऊन त्याचे 2 ड्रेस होते माग आणले त्याचे पुढे टाकले तू ते कोण पाहतोय येडं नाही मानायचं त्याला येडा नाही तर शहाणा म्हणतील का कोणी येडाच म्हणाल ना काय येडा आलाय चांगलाय हुशार आहे चांगला बोलतोय हुशार असतं तर ते नाचत येतं का माक वहिनी जेवाय देईन वहिनी पाणी देईन बुद्धी तशी ठेवली जेवायला काय करायचं एवढा काय पोका नाही येऊन द्यायचा वा त्या पोरांना कपडे घेऊन यायला लागलं तर असले पैसे तर मला 2 साड्या घेऊन ते कपड उमळून येतो साड्यांनी कपाटा जागा आहे का साड्या ईशाला कपडे घ्या ते असं खराब कपडे करून ठेवताय कुडाई लोळत कुडाई बसत साबण कोण आणून देतोय तुमचे वापरे कपडे करायचे ना घालायला नाही ना काय वापरेल कपडे आणतो ना ते असं डोळा इकडे तिकडे खेळते उड्या मारते खराबच होते ना त्याची वहिनी धुवायला आहे ना मग तिला काम काय दुसरं शेतीमध्ये सगळ्या बाया काम करून घ्यायचं हिला तर करून घ्यायचं शेतीमध्ये शेती जास्त काम करीत नाही घरच करायचं त्यात काय मग एवढं आलो मी 7 करून जाऊन हा 7 करून जाऊ नये त्याच्या काय कपड्यांच्या मागं लागू नाही आणायला लागले कपडे त्याला कपडे कुठे त्याला आणतो ना ओमला घेऊन येतो ओम कुठे जायले त्याच्या मापाचे कपडे मग आता बाहेरच आहे का आलो आम्ही जाऊन मग 7 करून
पाहिजे ना बाई ती म्हणते का जाईन बायको करून घे आता लगेच आपण आणलंच मध्ये ते दोन पोरं कपडे घ्यायला गेले त्यांच्या भावाला कपडे घ्यायला गेले मग बायको महिन्यात नाही आणणार काय बाई मी येरीच बोलले ग बाई मी येच बोलले अगं मला वाटलं काम आहे मी काम करते म्हणून म्हणले ना आज बोलते म्हणून मी बोलत होते का मंदिरात जाय बायको घेऊन ये म्हणजे मग जेवाय दे मला वाटलं ते असंच लावी वरच्या वर आता मला किती अनुभव आहे समजा पोरा काय म्हणलं का जाय पाणी भराय का ते लगेच जाते पाणी बिणी भरायला तशी त्याची बायको जायचं नाही पाणी भरायला त्याला म्हणजे नाही ही नाही म्हणते माझी बायको असं राहतय आता काय करावा आता जा मग आता काय हे आपाची डेंजर एक तर लगेच पोरगी पाच हिंड पोरगी पाहून दिली पाहिजे ना बाई तिथे एकर जमीन कोण म्हणून देणार नाही आई बाप काय म्हणते जाऊ दे सगळं आहे तर आपल्या पोरीच आहे तिची मजा होईल निदान नाही तिचे लेकर बाळांच्या मजा केली तरी बास ना मग सांगते माणसं मी ऐकते नाही द्या जेवायला आता जर आले ना पडी जेवायला मला बायकोला लग्न करत नाही हा बायकोने आणायची ती जेवाय देत नाही ती मारी ती उचकून देती असं सांगायचं आता काहीतरी सांगायच लागेल आले का आधी नाही आले का ते सांगा आता जर आले ना तर आपण तुम्ही सांगू बायको मारी ती बायको उचकून देती बायको शिव्या देती जेवाय देत नाही असं त्या डोक्यात घालायला लागत मग ते मशीन नको मला बायकोच नको दादा मला बायको नको आहे की नाही ते भावाला म्हणे ना मग मला बायको नको मग ते मशीन नाही हे नाही म्हणते मग झालं आहे की नाही हिंडत खेळ हा का आल्या म्हणा परत तिला सांभाळायचं बरं ती असेच झाली ना त्या आहे की नाही एकाचा ताण होता परत दुसऱ्याचा वाढवायच्या मागे काय मग तेच मी म्हणते माझ्या गोडी गोडी बोलत आहे बरं वडे तसे उरकाना बाई किती ताटव झाले आपल्याला वडे तोडून आणि दोन मी हाताने घेतली का 7:30 हे करून आणि बायकोच आता का ते डोक्यात धरून बसत आहे का काय करतय कामासाठी गेले ते कराय ते का गळ्यातच येत आहे मग आल्या काय माहिती तुम्हाला एक सांग का सांग माझ्याकडे आयडिया आहे परत बाई तुम्हाला आहे तुमचं घरगुती विषय मी काला परत सांगत बसतो अगं सांग ना बाई काय नको बाई नको मरते तिकडे मला भीती वाटत नाही राग येणार सांग सांगू ना मला नाव नाही आलं पाहिजे पुढं अगं नाही आता कसं तुम्ही कसं म्हणले जा मंदिरात हा तर कसं मंदिरात जाऊन बसले तर अजून येईल नाही तो ताट आणते का आपल्याला सांगते तारीख म्हणे पुढे कुठे गेले कुठं नाही टाइम होते येत नाही आणि ताट आणा अजून जे उरकना अजून पर्याय येईल नाही हा केव्हाच जाईल आता बरं सांग काय सांगत होती ते ऐका मी काय सांगत नाही आता ते नाही येतील एवढ्यात जेवायला भूक लागली असं आपण काय म्हणणार यातून ठेवून ते मंत्राचा लावून येईल आता यायचं खाऊ पिऊ घालायचं आणि आपली पाटाखाली विहीर नाही पाटाखाली विहीर ते विहिरीत म्हणा जाय बाबा आंघोळ करून म्हणून जाते ना आंघोळ कारण तुमचं लगेच ऐकते अगं बाई पण मग यांच्या आला भाऊ ये ना असं कसं करायचं सांग बरं कोणी पाहिलं मग ते एक तर त्यांचा किती जीव आहे पाहिला त्या भावा त्याला माहिती ना माझा भाऊ मतबिंदू आहे म्हणून लोकांना माहिती ना मी यांच्या घरामध्ये याचा भाऊ मतबिंदू आहे मग कोण म्हणणार आहे आता तुम्ही कसं म्हणता काय मंदिरात लगेच मंदिरात गेलं एक दिवस कसं म्हणत जा उसाला पाणी भरायचं तो दिवस उसाला पाणी भरत होता ना मग एक दिवस म्हणून मक्याला पाणी भरायचं एक दिवस मक्याला पाणी भरत होतं ना लोकांना माहिती का भाऊजे काम सांगते भाऊजे त्याचं कामही पण करते बा खाणं पिणं सगळं मग तुम्हाला कोणी काय म्हणणार आहे का पण मग त्याच्या जीवा उठणं थोडं धोक्याच आहे ना तशी काहीतरी करावं लागेलच पहा मग आता पहा पण मा नाव येऊन देऊ नका मी सांगितलंय नाही पण तुमच्या त्याच्यावरून त्याच भावावरून तुमच्या घर कटमट आहे आजपर्यंत चुकी आहे का तुम्ही कधी वाटते ना काय कधी ते आपण तुमच्या सांगतो कधी आहे का चुकी मग वरून एवढे भावावरून तुम्हाला सगळं भांडत राहत पाहते ना आल्यावर येईलच आता टाइमच झालाय येईल परत जेवाय द्यायचं मग म्हणायचं जाते आता ना पाटाच्या विधी तिकडं मध्ये नाही जेवायला
म्हणजे जेवण कोण बरोबर आहे ते ऐकणार नाही पण लाडीगुड लावून ठेवली तिला खाईल बसल तुम्ही म्हणत थोडा या वाटलं आता यायचा टाइम झाला येईल आता वडे तोडायच्यासाठी बाय मग डोकं कसं राहिले आता थोडस थोडं थोडं त्यांनी लय लांबावलं तर ठुलं वाटून दे घाटून पाता आणि दर्शन घेतलं शंकराचं पिंडीवर दर्शन घेतलं आता भूक लागली जेवायचं आता आहे ना जेवाय देणार आहे मी तर पाठाकडून आंघोळ करून यायची नाही आता जेवायचं आता नाही जेवायचं आता आंघोळ करून ये ना मस्त गरम गरम खीर बनवीन मग जेवाय देईल खीर हा आता नाही का खीर आता नाही ना करेल मग तिकडून आल्यावर करील ना गरम गरम पोट लय भूक लागली लय भूक लागलीये लय भूक लागलीये तर पाठाकडून आंघोळ करून या मग मग तर खीर बनवी पाठाकडे मी तर घरी आंघोळ करतो ना रोजच्या सारखी नाही आज पाठाकडून करून या आंघोळ पाठाकडे काऊन बायको भेटेल लवकर बायको भेट पाठाकडे आंघोळ कर का लवकर लवकर बायको भेट लगेच बायको भेटती हा यश बायको आलं का मग जेवायला भेटत चांगलं हा लाडू बिडू आहे लाडू खीर खीर करून ठेवणार आहे तर जाऊन आले का मग भूक लय लागली ना अरे आंघोळ करून या विरी आंघोळ केली का लवकर बायको भेटती मग जेवाय तर खीर करून ठेवली हा आलं का जेवणार हा आल्यावर जेवायचं मग मी खीर बनवून ठेवते ना पर खरंच ना हा खरंच आता कुठे नाही ना नाही आता नाही नाही तर मग मी जाणार नाही बरं का परत मग नाही नाही आता नाही खोट लगेच लगेच ना हा तुम्ही लय हुशार सांगितलं आता तो बरोबर एवढे वर्ष झाले ना राहते तुझं शिकले का नाही मला शिकलं मला भूक लागली मी जाऊ येऊ जेवण तर आता काल जाती आता इकडे जेवणा मा बरोबर सकाळपासून काम करून लागली आता इकडे जेव मी पण जेवते तू जेव एवढं ताट पुरं करून घेऊ पटापटा का जायचं जेवायला चाल ना जेवायचं मग जाय पुत्र येईल हे घेत उचलून ठेवू ना आपलं परत यायचंय ना मग ते जाताना ठेवून हे ताटली याच्यावर ठेवता पण मग कुत्रे आहे ना बाई जेवण करू लगेच आपण विशाल कपडे आणले आता तुम्हाला कपडे आणले का झाले वडे तोडायचे वडे तोडून झाले हा झाले वडे बिडे तोडून झाले आता घरी झालं का पण मग काय विशाल आहे ना विशालला जेवायला दिलं नाही काहीच नाही मग काय पाटाकडे उडी पाठ तुला बायको भेटत काय जेवायला दिलं नाही विशाल हा बाहेर जेवायला दिलं नाही काय नाही मला जाय पाटाकडे उडी मारून तुला दे का बायको भेटत पाटाकडे हा म्हणे आता दोन तास झाले आता पाटाकडे विहिरी का हा विहिरीकडे आपाजी उठा उठा आपाजी उठा उठा आपाजी उठा विहिरी उडी मारा विशाल अरे पिशवी काय करते तिकडे तुझा नाना मरू राहिला वाटतं फाल नाना नाही विहिरीत पण नाही त्याला कुठं त्याला चाल नाना विशाल कुठे गेला तू कपडे आणा गेलो तुम्ही अरे गेला कुठं कोणत्या विहिरी का पाहिजे का कुठे गेला तू कपडे आणले तुला मी नवीन अरे हो ना नवीन कपडे आण मला
मी कपडे आणा गेलो. बीते गुजरे लम्हों की काम माझं लगे ऐकायचं. हे काम कर ते काम कर सगळे काम ऐकायचं. कोण ऐकलं काम आता पुढे गेला काही दिसून नाही राहिला. कुठे पण नाही आता कोणत्या बघायचं कोणीकडे बघायचं. आता फक्त टीव्ही राहिली बघायची बाकी मग आता कुठंच नाही आता सगळीकडून पाहून आले आम्ही. तो येत नाही कधी इकडे तो मम्मीने सांगितलं त्याला. हा चला त्या विहिरी का पाहून येऊ. ओम ओम तुम्ही जा आता भूक लागला असेल. आम्ही मग शोधतो ना. जा म्हणलं तुम्हाला. हा मी आलो शोधून येतात अवश्य नाही तुम्ही. कुठं स्वतः व्हायला 30-35 वर्ष झाले. सांगा होता माझा भाऊ माझ्या आई वडिलांना 15 वर्ष झाले जाऊन. तसं माझ्या भरोश्यावर टाकेल होता काही उपयोग झाला नाही. सगळ्या विहिरी शोधल्या इकडे तिकडे. इकडे गेला काय आता पोलीस कंप्लेंट द्यावं लागेल करून. पोलीस शोध करतील आता. चोट लगे तुझको तो दर्द मुझे है. आँख आँख तेरी छलके दिल ये मेरा रोता है. भाई भाई में अक्सर ये होता है ये होता है. भाई भाई होता है भाई भाई ये होता. बाबा रस्ता दाखवा. भाऊ सापडून दे. कुठे गेला विशाल. कुठे गेला. अरे विचार चल चल. देवा काळजी रे देवा काळजी. काय करायला तिकडे. चक्कल येते चक्कल. अरे माझा भाऊ भेटला मला. चक्कर कुठं होता तू इकडे कशाला आला का. पाठाकडच्या विहिरीत जायचं कशाला आंघोळ करायची. बायको भेटते
उठ उठ यायला वाटा काय तुला मग जेवणार वहिनी वहिनी चाल भूक लागेल तुला पाटाकडे जायचं चाल आंघोळ करायची बायको भेटली उठ 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 भूक लागली कधी आम्ही नवस राहिलं तुला उठ बोला चाल करत आहे का चक्कर होईल नाही बोला पाहतो मी आता बोलले बाबा झाला माझा भाऊ भेटला माझा भाऊ मला बरं झालं बोले बाबा चाल चाल जेवण कर चाल हळू 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 चाल भूक लागली ना असं यायचं नाही असं सांगितल्यावर पाता का युरी का जायचं नाही मस्त जाऊ नाही का मी आता थांब बस फिर मी तुला जेवाय आणतो जाऊ मस्त जेवण काय लागलं का मला आवाज दे मी हाय बाहेर येते लगेच तो वहिनी का पाहतो कुठे गेली ती जेव जेवला ना काय करायचं बाईक आणायची वहिनी एवढ्या आधी पाहतो पाठवलं घरी घरी हो हो काय तिला पाहुणे येता म्हणून तितक्या तिच्याबरोबर जायलाच बाय तितक्या तिच्याबरोबर जायलाच आहे का आली का कुठे ये 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 इकडे ये आली का काय ग आले का म्हणजे इकडे जायचं इकडे हा आता कुठं पाठवलं होतं भावाला मला कुठं पाठवलं म्हणजे पाठा का काला पाठवलं होतं? बिना जेवणाचं तिकडे पाठाच्या विहिरीकडे विहिरी का नाही पाठवलं खेळायला पाठवलं होतं पोरांन संघ छोट्या संघच होता तो तर तुझ्या संग होता आता आता नाही ते त्यांच्या बरोबरच होत त्यांच्या बरोबरच होता कोणाबरोबर आम्ही सातपूरला गेलतो ना तिकडून आल्याच्या नंतर त्यांच्या बरोबरच होता ना तिकडून आता वहिनीनेच पाठवलं तुला वहिनीच पाठवलं ना तुला राहायचंय ना नीट राहायचं सांगे ना तुला अहो काय मग करायचं? ते नीट राहायचं. नाले त्रास देत होतं म्हणून म्हणलं तुम्ही त्यावर खेळून या मा एवढं काम आवरलं का मग तुम्हाला जेवायला देत नाही ना तू बाडवी सरकून होता जाऊन द्या आपाजी जाऊन द्या होय होय जाऊन द्या बाडवी सरकून टाक. हे जेवायला वेळ देत नाही काही नाही अहो जेवायला देत नाही का? एवढी मेहनत करते कोणती त्याचे मेहनत कपडे करते? धुते त्यांना जेवायला देते अजून किती मेहनत करायची तुमच्या भावाची नाही ती कुठे तुझी बॅग घे ती बॅग घे चल. मग असं कुठं राहतंय का भावाची एवढी तस्ती काढी नाही कुठे ती बॅग कवाली ठीक
त्रास देते बाबा माझा. अहो. चल. तू काय थांबू नका इकडं. आम्ही सगळं म्हणजे स्वयंपाक करून घेऊ मा भावाला. आणि मग ते पोरं मा भावाला सांभाळील मी. नको नको काय वहिनीला नको पाठवू. नको हा येडा असून तर ज्ञान आहे, शहाणे असून ते ज्ञान गेलं कुठं. मग नीट राह ना. मग त्यांचं करीत नसतं, त्यांना वाटलं असतं का वहिनीला रावलं म्हणून. आता तिकडे काय झालं असं मग कमी जास्ती पण खेळायला पाठवलं होतं ना तिकडं. तिकडं एवढं पोरं लांब? खेळा त्यात. मग पोरं हुशार आहे. त्याला आहे का तेवढी अक्कल? त्याला अक्कल नाही तेवढी, ज्ञान नाही तेवढं, बुद्धी कमी आहे त्याची. तुला चांगलं माहिती आहे ना. तुम्हाला कोणी सांगितलं का वहिनीला मी नको इरिक पाठवू, पाठवलं? हा? नको पाठवू वहिनी. नको नाही घरी. नीट राह, तुला राहायचं असेल तर मग. कळालं का? अहो, पण मी विरी काला पाठवू, खेळायला हा? पाठवलं होतं ना त्यांना. पोरांना जीव लावते ना दोन्ही बी. मग त्यांना जीव लावतेच ना. अशी तिकडे पाठवते इरीकडे. मग पोरांना माणसाला जा खेळाय असं त्यांना म्हणले खेळायचा. तुला चांगलं माहिती आहे ना. पण तुम्हाला इरिकच गेला असं कोणी सांगितलं? सांगितलं तर मला बरोबर कोणतरी. तुला त्याच्याशी काय करायचं? मग असं याचं त्याचं ऐकून आहे ना संसार होती नाही. तूच ऐकू नको यायचं त्याचं कोणाचं काही. ऐकायचं कोणाचं नाही तू ऐका कोणाचं त्यांचं बी. आलं. हा कळालं का? नीट राहायचं मस्त पैकी असं. मला जेवायला द्यायचं वेळेला. हा ऐकलं तुम्हाला ना? जेवायला देत नाही का? नाही दिलं आज नाही दिलं. अरे बरा तोंड करून आणखी प्रश्न करते. अहो त्यांना बोलले ते खेळून यायला की जेवायला देते. मग 4 वाजे बसतो म्हणजे जेवाय दिलं नाही. मग देणार होते ना, मग ते आलेच नाही. त्याला काय करू मी? स्वतः किती वाजता जेवली? ते बारीक पोर आहे का गवसून आणायचं जेवाया घालायचं. बरं, स्वतः किती वाजता जेवली ती? मग माझ्या जेवणाचं त्यांचं काय आलं? त्यांना मग त्याला जेवायला वेळ देत नाही देत का? नाही. नीट राहा जाय. वय जाय करून आण वय. म्हणजे ये काढून द्यायचं परत ये आमचं का करे बी यांना चहा पाणी कर. थोडं काय झालं का लय भावायची माया नाही, चाले काढून आण दे. वय वय त्या करून आण. अरे 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 कपडे काय ते बॅगेत पडून गेले मागे. दुसरे कपडे अंदाज हात भरून आण.